नमस्कार, मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. पीस रेकी फॅमिलीचे रेकी मास्टर, त्याची रोज माहिती मी तुम्हाला देत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे पीस रेकी फॅमिलीची 10वी रेकी मास्टर सारिका दहीभाते. तर सारिका ही माझी खूप चांगली मैत्रीण, माझी बालमैत्रीण म्हणू शकतो, सारिका जोशी. आणि ती मला कनेक्ट झाली, ठाण्याला ती राहते आणि तिचा इंटरेस्ट की अरे रेकी म्हणजे नक्की काय. आणि ती म्हणजे तिने मला सांगितलं की तिच्या मुलींसाठी म्हणून ती रेकी दुसऱ्या मास्टर्सकडनं घ्यायची. तर ती मला म्हटली की मला पण तो रेकी शिकायची आहे. तर ती पण लॉकडाऊनमध्येच ऑनलाईन रेकी तिला दीक्षा मी दिली. रेकी लेवल 1, 2, 3 आणि मग 4 मास्टरची दीक्षा तिला दिली. तर खूप छान सारिकामुळे बरेच लोक आपल्या ह्या पीस रेकी फॅमिलीमध्ये आले. तिच्या छोट्या मुलीला नेहाला पण तिने रेकीची दीक्षा मला द्यायला सांगितली. आणि नेहाचं कौतुक म्हणजे की नेहा रेकी लेवल 1 शिकली, मग रेकी लेवल 2 पण शिकली. आणि तिच्या स्कूलमध्ये त्यावेळेस 9th स्टँडर्डला ती काहीतरी होती आणि तिच्या स्कूलमध्ये होता रेकी विषयी प्रोजेक्ट. तर तिने तो अगदी उत्साहाने रेकीचा प्रोजेक्ट तयार केला आणि तो तिने सबमिट केला आणि तो त्यांच्या टीचरला सगळ्यांना खूप आवडला. रेकी म्हणजे काय आणि मग तो युनिव्हर्सल फोर्स आणि मग त्याची सगळी माहिती तिने त्यात दिली. तर बघा, खूप काळाची गरज आहे अशी मुलं तयार होण्याची. आता तो मास्टर सारिकाने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिने तिच्या मुलीला रेकीची दीक्षा द्यायला लावली आणि मग तिला त्याचे ते शक्तीचे लगेचच आशीर्वाद मिळायला लागले आणि तिच्यामध्ये पण चेंजेस दिसायला लागले. ती पण अभ्यास छान करायला लागली. तर जास्तीत जास्त मुलींनी शिकावं. म्हणजे साधारण एक 7वी 8वी पासून जेव्हा त्यांना कळायला लागतं तेव्हा त्यांनी रेकी शिकावी अशी माझी फार इच्छा असते. पण कसं आहे, आपण मुलांना एखादी गोष्ट आपण फोर्सफुली सांगू शकत नाही, तर त्यांना ती पटवून द्यावी लागते व्यवस्थित. म्हणजे जेव्हा आई वडील असं इनिशिएटिव्ह घेतील की अरे जर ह्या शक्तीचे आशीर्वाद मला मिळतात, मला एनर्जेटिक वाटतं, तर माझ्या मुलांना का बरं नको, म्हणजे त्या मुलांना का नको. आजकालच्या जगात आपण बघतोय की इंटरनेट सगळीकडे सर्रास सगळे वापरतात. तर त्या इंटरनेटमध्ये काही चांगल्या गोष्टी पण आहे, पण जशा नको असलेल्या गोष्टी पण त्याच्यामध्ये असतात. तर चांगल्या गोष्टी आपल्या मुलांच्या आयुष्यात येत राहाव्यात, चांगले आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत राहावं. म्हणजे ह्या युनिव्हर्सल फोर्सचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत राहावे म्हणून प्रत्येक आयांना, प्रत्येक पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना नक्की रेकी शिकण्यासाठी त्यांना नक्की सांगा. रेकी त्यांना शिकायला लावा. खूप कमी पॅरेंट्स असतात की ही गोष्ट त्यांना वाटतं नाही कशाला त्यांना शिकायला लावायचं, म्हणजे काय आहे. ॲक्च्युली हे पूर्ण सायन्स आहे. युनिव्हर्सल फोर्स एक अशी शक्ती की ज्याद्वारे पूर्ण सजीव सृष्टी सुरू आहे. आणि जेव्हा पाश्चात्य म्हणजे बाहेरच्या देशामध्ये हे सगळीकडे अगदी छान त्याचा प्रसार सुरू आहे, पण आपल्या देशामध्ये अजूनही पालकांना असं वाटतं की ही गोष्ट म्हणजे शिकायला लावायची की नाही. खूप ठराविक असे पालक आहेत की जे पुढे येतात आणि म्हणतात की नाही, आमच्या मुलांना पण ही विद्या शिकू दे आणि ही चांगली विद्या, म्हणजे कल्याणकारी विद्या. सायन्स आहे त्याच्या मागे, प्युअर सायन्स. मॅग्नेटिक फील्ड त्याच्याने तयार होतं. भरभरून तुमचे चक्र, तुमच्या मुलांचे चक्र चांगले व्हायला लागतात सक्षम. त्याद्वारे त्यांचे अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्याद्वारे अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन आणि चांगले आशीर्वाद त्यांच्या आयुष्यामध्ये यायला लागतात. त्यांचे चक्र सक्षम व्हायला लागतात, कारण रेकी ही शक्ती चक्रांवर काम करते. तर जसं तरुण पिढी आपल्या ह्या म्हणजे आपल्या याच्यामध्ये रेकी शिकते, तसं शाळेपासूनच गरज आहे मुलांनी रेकी शिकण्याची. आणि रेकीचे जे पारंपरिक चिन्ह आहे ते जादू करायला लागतात आयुष्यामध्ये. तर नक्की मास्टर सारिकासारखे पेरेंट्स त्यांनी आपल्या मुलांना प्रेरित करावं. आणि जसं मास्टर सारिकांनी बऱ्याच जणांना या शक्तीबद्दल सांगितलं आणि बरेच जण आपल्या ह्या पीस रेकी फॅमिलीमध्ये त्याद्वारे आले. ठाण्यातले तिचे कोण मित्रमैत्रिणी वगैरे असतील ते पण रेकी शिकले आहेत, त्यांना या शक्तीचे आशीर्वाद जाणवत आहेत. आणि
नक्कीच म्हणजे मास्टर सारिकाची तर मी खूप आभारी आहे आणि तिच्याद्वारे जे आपल्या रेकी फॅमिलीत आलेले आहेत, जे काही काळापासून आता ते सध्या रेकी म्हणजे प्रॅक्टिस करत नाहीये, पण अधनं-मधनं त्यांचं मेसेज असतो की नाही प्रॅक्टिस सुरू आहे किंवा त्यांना जाणवतात ते मधनं वैश्विक शक्तीचे आशीर्वाद. तर ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जर सगळ्यांना अनुभव करायचे असेल तर मी म्हणजे मास्टर सारिकाचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत, त्याचे निशांत आहेत, कृष्णप्रिया आहे, अजून बरेच जण आहेत, मीनल आहे. तर यांनी सगळ्यांनी नक्की रेकीची प्रॅक्टिस सुरू ठेवा. नेहालाही मी सांगते की नेहा नक्की तू रेकीची प्रॅक्टिस छान सुरू ठेव. तुला तेव्हा छान तुला आशीर्वाद मिळत होते आणि रेकीचे आशीर्वाद एकदा तुम्ही आयुष्यात घेऊन आले की ते तुम्हाला आयुष्यभर मिळत राहतात. असं होत नाही की तुम्ही काही दिवस प्रॅक्टिस नाही केली आणि पण तुम्हाला त्याला रोज म्हणजे त्याचा काहीतरी तुम्हाला त्याचं ध्यान करावं लागतं. रेकीचं ध्यान करा, मग ती रेकीची चिन्ह काढा, त्याद्वारे ते तुम्हाला रोज ब्लेस करतात. तुम्ही म्हटला म्हणजे रेकी चॅनल तुम्ही थ्रूआउट लाईफमध्ये राहता, पण त्याच्यासाठी तुम्हाला रोज तुम्हाला त्याचा काहीतरी एक तर ध्यान तरी करावं लागेल, नाहीतर रेकीची चिन्ह काढून जी-बॉल तयार करावा लागेल. तर त्याद्वारे ती रेकी शक्ती तुम्हाला आशीर्वादाचं काम करायला लागते. तर मास्टर सारिका पण खूप सिन्सिअर रेकी प्रॅक्टिशनर आणि पूर्ण तिचा विश्वास रेकीवर, कारण तिला माहिती तिच्या मुलींसाठी ती रेकी घ्यायची आणि जेव्हा माझ्याकडे ती रेकी मास्टर झाली त्याचे आशीर्वाद तिला मिळायला लागले, तिच्या एनर्जी लेवल्स वाढल्या छान आणि ती मला बरेचसे म्हणजे तिच्याद्वारे तिची जाऊ पण नीता दहीभाते पण याच्यात आली रेकी फॅमिलीमध्ये आणि अजूनही ती बऱ्याच जणांना सांगत असते. प्रगतीताई पण आल्यानंतर तर तिच्याकडनं ती नेहमी सांगत असते की अरे रेकी शिका आणि रेकीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात घेऊन या. तर अशी मास्टर सारिका, मी तिची खूप आभारी आहे आणि वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुला कायम मिळत राहो. मला माहिती आहे की दत्तगुरू संप्रदायामधले टेंबे स्वामी महाराज यांचं तू खूप भक्ती करतेस आणि तू मला एकदा सांगितलं होतं की टेंबे स्वामी यांचे आम्ही खूप सगळेजण भक्त आहोत. तर नक्कीच टेंबे स्वामी तुला छान बुद्धी अजून देतील आणि त्याद्वारे सातत्याने तू रेकीची अजून प्रॅक्टिस करशील. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.